हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो माझा ब्लॉग आपला लोहगड किल्ल्यामध्ये होता अँड आजचा ब्लॉग तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल, ऑफकोर्स रायगडवरचा असणार आहे. गेली 2 वर्ष मी जो स्वप्न बघत होते ते स्वप्न फायनली कम्प्लीट झालं. एवढं लवकर होईल असं खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे कधीतरी मी ते कम्प्लीट करणारच होती, बट एवढ्या लवकर ते कम्प्लीट होईल असं नव्हतं वाटलं. तेच झालं, ते रायगडांनी बोलवलं आणि मी पोहोचली असं काहीच तो सीन झाला. खूप भारी वाटलं, खूप छान एक्सपिरियन्स होता रायगडचा. म्हणजे तो रायगड का आहे आणि राजांनी त्याला राजधानी म्हणून का निवडलं हे तिथे गेल्यावर समजलं. 4400 फीट उंचावर असणारा तो रायगड, म्हणजे तिथे काही नाही आहे हे विचारा. खूप खूप भारी आहे, खूप छान आहे. मोबाईलमधून पाहणं आणि प्रत्यक्षात पाहणं खरंच खूप फरक आहे, जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा म्हटलं होतं. आणि खरंच म्हणजे मोबाईलमधून आपण जस्ट नाही का एक स्क्रीनद्वारे ते सगळं बघत असतो, बट इन दी रियालिटी आपण ते सगळं फील करत असतो. एवढा मोठा तो रायगड आहे जो की 15-20 मिनिटात अजिबात कवर नाही होऊ शकत. तरी मी ट्राय केला, पण मी फर्स्ट टाइम गेले होते त्यामुळे मी जास्त तो फील करून घेतला. जास्त शूट करण्याच्या आधी मी त्याला फील करून घेतला. आपण जेव्हा पहिल्यांदा एखाद्या नवीन ठिकाणी जात असतो माहिती, तेव्हा आपण ते सगळं अनुभवायला हवं. आय नो दुसऱ्यांदा कधी जाऊ आपल्याला माहिती नसतं ते, बट मी दोन्ही करण्याचं ट्राय केला. अनुभवला सुद्धा आणि शूटसुद्धा केलं जरा आणि जेवढं जमलं तेवढं शूट केलं. आणि आता ते पुढे तुम्हाला दाखवणार. लेट्स गो टू द व्हिडिओ. सोबत येस आणि तारा मॅडम न्यू मेंबर आहे आज आमच्यासोबत. नाव आता आम्ही पालीमध्ये पोहोचलोय. आय डोंट नो मला पुढे किती वेळ लागणार, बट स्टे ट्यून. आता आम्ही रायगडच्या पायथ्याशी आहोत. पायथ्यावर सुरू झालंय. स्टे ट्यून. इकडचं वातावरण फॅब. सो गडाची पायरी आम्ही चढलोय जस्ट नाव. स्टे ट्यून. कस राखी आहे माझ्यासोबत यावेळी सुद्धा आणि ऑफकोर्स असणारच आहे, कायमच असणार. महादरवाजाकडे म्हणजे सांगूच शकत नाही. इथे एवढ्या लांब कसं हे काम केलं असेल ना. बरोबर आम्ही हिरकणी बुरुज सुद्धा बघितला आणि खालचं तुम्ही बघू शकता. इथून खाली उडी मारली की मी परत सापडणारच नाही. Such a great. Finally, it's my dream comes true. Take some rest. Yeah. या इतिहासाची साक्षीदार झाली असं आमच्या मॅडम समोर. किती छान. ओके, कसा आहे, कसा वाटला? मस्त ना. जय शिवाजी.
सो आता माझ्यासोबत आहे प्रणव हुलावळे. तो खूप हुशार आहे. हो ना प्रणव, कसा नंबर आला तुझा? प्रत्येक वेळी येतो त्याचा निबंधात नंबर. मला सांगायला कसं तरी वाटते बट व्हेरी गुड. तुला तुझ्या बॉल फायनली वी आर कमिंग. फायनली नाव पोचलोय आम्ही आता. पोचलोय आम्ही आता. जस्ट ड्रीम. सो इथे स्मारकाजवळ आहोत आम्ही बट खूप गर्दी आहे. सो नो फोटो सेशन. हो माझं नाव निशा आहे आणि तुझं काय नाव आहे? निशांत. निशांत. हाय निशांत. सो हे जे काही दिसतंय मलाही माहिती नव्हतं. सर म्हटले जातं हे व्यापाऱ्यांसाठी बनवलं गेलं होतं. व्यापार करण्यासाठी जे काही व्यापारी बाहेरून यायचे त्यांच्यासाठी हे दुकान टाईप असं काहीतरी केलं होतं. मग इकडनं ते लोक व्यापाऱ्यांथ्रू माल ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे. जस्ट नाव आता आमचं जेवण झालं. तर बघू शकता जस्ट नाव जेवलोय आम्ही इथे घरी. प्रॉपर जेवण. थोडा आराम करतो. आम्ही जेवलोय. सो गड फिरतोय आम्ही. सो इथे शंकराचं मंदिर आहे. मे बी दिसणार नाही बट नाईस व्ह्यू. मस्त एकदम शांत शांत वाटतं आतमध्ये. एकदम भारी शंकराचं मंदिर. तिथे आम्ही घोषणा दिली बट ते मी शेअर नाही करू शकत. व्हेरी नाईस. हा वाघ्या कुत्रा आहे. मे बी अशी गोष्ट सगळ्यांना माहिती असावी. जिंदगीचं सार्थक झालं त्यांची समाधी बघतोय. जीवन चांगलं आहे. आम्ही टकमक पॉइंट बघून आलो. इतकं भारी आहे. मी व्हिडिओ शेअर करेनच. खूप भारी आहे. इकडचं वातावरण मग शब्दच नाही आहेत माझ्याकडे. कसं वाटलं राखी तुला? मस्त ना. आणि लोहगड सारखं इकडे पण माकडं आहेत आणि सेम एक वनस्पती सुद्धा आहे. मी फुल बघितलं तसेच फुलं इकडे पण आहे आणि आपल्या लोहगडला पण. भारी ना. म्हणजे ते एक साम्य मला आढळलं. गाड्यांमध्ये आहेच ऑफकोर्स. तर हा राणी निवास आहे.
इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या राहायच्या. केवढी मोठी रूम आहे. अवस्था बघू शकता आमची. जस्ट 9 वाजता कामशेतला पोहोचलो. आता सध्या 1 इथे मी माझा ब्लॉग एंड करतेय. मध्ये माझा फोन डेड झाला होता. सॉरी फॉर दॅट. बट रात्रीचे 1 वाजले आणि आम्ही आताशी कामशेतला अजून घरी पण नाही पोहोचलोय. एक्झॅक्टली. छान छान वाटलं. मस्त एक्सपिरियन्स होता.